किल्ले शिवनेरी येथून डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेला शेतकरी आक्रोश मोर्चा हा 30 तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचणार आहे। मात्र या मोर्चामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळपासून निघालेल्या मोर्चामध्ये अनेक शेतकरी बांधव हे अमोल कोल्हेंना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी ज्या माता भगिनींनी अमोल कोल्हेंची भेट घेतली त्या माता भगिनींनीही त्यांना ठेचा भाकरी खायला दिल्याचंही पाहायला मिळालं। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अमोल कोल्हेंच्या या यात्रेमध्ये त्यांनी बैलगाडी सवारी करत एकंदरीत या संपूर्ण यात्रेचा आक्रोश हा सरकार विरोधी असल्याचं शेतकऱ्यांना ठामपणे सांगितल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। यासाठी आता भाजपचे पदाधिकारी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत आणि या विरोधात आवाज उठवत आहेत। यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो वितरित निधी केलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि जिल्ह्यामध्ये सुरू असलेली जी कामं आहेत ते त्वरित थांबवावी, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा देखील भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिला जातो। या निधीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे आता विरोधक देखील टीका करतायत। या तिघांमध्ये पैशासाठी ही भांडणं सुरू आहेत आणि जनतेचा पैसा घरात भरण्यासाठी हा सगळा खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो। राजकारणात आता शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या चर्चा रंगणार आहेत, कारण की शरद पवार हे 2 दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यासंदर्भात ते थेट प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच भेट जी आहे ती शरद पवार आणि बच्चू कडूंची असणार आहे। त्यामुळे या भेटी दरम्यान काय चर्चासत्र होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा परिसर जो बच्चू कडूंचा आहे तो पश्चिम विदर्भात आहे आणि पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद जी आहे ती कमकुवत होताना पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने ही भेट सुद्धा महत्त्वाची मानली जाते। 2024च्या लोकसभेसाठी आता सगळेच पक्ष तयारी करताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी कुठेतरी पश्चिम विदर्भात आपली ताकद बनवताना पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच बच्चू कडू शरद पवारांना काय मागण्या करणार आहेत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असणारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज पुण्यामध्ये पार पडली। या बैठकीला अध्यक्ष आणि सदस्य देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये अंतिम निर्णय न झाल्यामुळे पुढची बैठकी 4 जानेवारीला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। या आजच्या बैठकीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, कारण या बैठकीमध्ये मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासलं जाणार होतं। शिवाय गोखले इन्स्टिट्यूटकडून बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची देखील चाचणी करण्यात येणार होती। मात्र आजच्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे आता पुढची बैठक ही 4 जानेवारीला होणार असल्याचं राज्य मागास आयोगाकडून सांगण्यात येते। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2 वेळा सलग खासदार असणाऱ्या उमेदवारांना तिकीट मिळणार नाहीये। या संदर्भात मोदी शहा यांनी थेट निर्णय घेतल्याचं समजतंय। विशेष बाब म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये पर्याय असेल त्या मतदारसंघामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। ज्या ठिकाणी पर्याय नसेल त्याच ठिकाणी खासदार म्हणून उमेदवारी दिली जाणार आहे। विशेष बाब म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये राज्यसभेचे खासदार पुन्हा एकदा उभा राहू शकतात त्या राज्यसभेच्या खासदारांना थेट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता 2 वेळा खासदार झालेल्या अनेक मतदारसंघातील खासदारांची चिंता वाढली आहे। त्याचबरोबर घराणेशाहीमध्ये सातत्याने निवडून येणाऱ्या खासदारांची देखील तिकीट कापली जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता कोणाची तिकीट कापली जात आहेत आणि कोणाची राहत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कहर वाढत आहे। ज्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लोकांना थंडी जाणवत आहे, त्या अनुषंगाने लोक थंडीचा बचाव करता गरम कपडे घेण्याकरता दुकानामध्ये गर्दी करत आहे। इतकंच नाही तर ग्रामीण भागात शेकोटीचा सहारा घेऊन थंडीचा बचाव लोक करत आहे। त्याचप्रमाणे दिवसेंदिवस थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अयोध्येत अखेर भव्य राम मंदिराचं निर्माण पूर्ण झालेलं आहे। अगदी थोडा भाग उरलेला आहे, जिचे काम साधारणपणे पुढच्या वर्षभरात पूर्ण होणार आहे। रामलल्लाची 51 इंची उभी मूर्ती इथे बसवण्यात येणार आहे। त्यासाठी 3 कारागिरांकडून 3 शिल्पकारांकडून 3 मूर्त्यांचं काम सुरू आहे। त्यातील ज्या मूर्तीमध्ये सर्वात उत्कट असे देवत्व भाव आणि बालसुलभ भाव ज्यामध्ये असतील अशा मूर्तीला निवडण्यात येणार आहे। 25,000 यात्रेकरू
भेट देणारे किंवा भक्त हे एकाच वेळी येऊ शकतील मंदिरात याचा विचार करून या मंदिरामधल्या सगळ्या व्यवस्था बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने अंध, अपंग, वृद्ध यांच्यापासून सर्वांसाठी सोयीस्कर अशा प्रकारच्या इथे जाण्या येण्याच्या सोयी सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत। या मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती हे प्रमुख आकर्षण तर असणारच आहे, पण वरच्या मजल्यावरती जे दुमजली मंदिर आहे त्याच्या वरच्या मजल्यावरती रामपंचायतन, ज्यामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता अर्थातच या सगळ्यांचं, हनुमानाचं वेगळं मंदिर आहे, सूर्य मंदिर आहे, 5 ऋषींची मंदिरं आहेत, याशिवाय 2 देवींची मंदिरं आहेत, अहिल्या आणि सबरी यांचं सुद्धा मंदिर असणार आहे, हनुमानाचं मंदिर तर अर्थातच तिथे असणार आहेत। अशा सगळ्यासह या मंदिर आणि त्याच्या बाजूच्या परिसरातून, या मंदिर क्षेत्रामधून भारतीय संस्कृतीचं दर्शन होईल असा प्रयत्न राम जन्मभूमी न्यासातर्फे राहणार आहे। याचं काम जोरात सुरू आहे। येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं अयोध्या येथे भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे आणि अयोध्या येथूनच आलेल्या पावन मंगल कलशाची रथयात्रा आज सातारा शहरातून काढण्यात आली। सातारा शहरातील असणाऱ्या काळाराम मंदिर येथून या रथयात्रेला सुरुवात करण्यात आली आणि यानंतर ठिकठिकाणी सातारा शहरातील विविध चौकांमध्ये सातारकरांनी देखील या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं आणि अशातच काल या रथयात्रेमध्ये देखील सातारचे भाजपचे आमदार असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील संपूर्ण रथयात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला होता। केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचाव्यात, या योजनेचा लाभ घ्यायचा कसा अशी जनजागृती करण्यासाठी जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा फिरत आहे। या यात्रेमध्ये मोदी सरकारची हमी हा जो काही शब्दप्रयोग आहे, या शब्दप्रयोगाला हिंगोलीतल्या नांदापूर या गावी विरोध केलेला आहे। जवळपास 1 तास जो आहे तो हे रथ या ठिकाणी थांबवला होता, त्यामुळे पोलिसांनी जे आहे ते मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्यानंतर हा रथ जो आहे ते पुढे रवाना केला आहे। एकंदरीत जे काही केंद्र शासनाच्या योजना आहेत ते प्रत्येक घटकाला पोहोचाव्यात, प्रत्येक घटकाला याचा लाभ हवा। ज्या काही योजना आहेत त्या योजनेसाठी नेमकी कागदपत्रे कोणती असतात, नेमक्या योजना कशा घ्यायच्या आहेत, या संपूर्ण माहिती जी आहे त्या रथाद्वारे दिली जात आहे। मात्र या रथाला जो आहे तर काही गावामध्ये विरोध केला जातोय, तर कुठे या रथाचं स्वागत केलं जात आहे। मात्र नांदापूर या गावी जो आहे तर मोदी सरकारची हमी या रथावर जो काही हा शब्दप्रयोग आहे, या शब्दप्रयोगाला 4 ते 5 जणांनी विरोध केला होता, त्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी हे भारत न्याय यात्रा करणार आहे। मणिपूरमधून सुरू होणारी ही यात्रा मुंबईमध्ये थांबणार आहे। मणिपूर ते मुंबई असा प्रवास 14 जानेवारी ते 20 मार्च पर्यंत चालणार असून देशातील 14 राज्य 85 जिल्ह्यांमधून ही यात्रा पुढे जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत जोडो यात्रेप्रमाणेच आता राहुल गांधी यांना भारत न्याय यात्रेमध्ये प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत देवद येथे बेकायदा मंगूर पालन करणाऱ्या मत्स्य व्यवसायावर खान्देश्वर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। यावेळी खान्देश्वर पोलिसांनी मत्स्य विभागाच्या माध्यमातून जवळपास 511 किलो प्रतिबंधित मंगूर जप्त करून शास्त्रशुद्ध पद्धतीने JCB मशीनच्या सहाय्याने खड्डा खोदून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे। मंगूर या माशाच्या सेवनाने कॅन्सर होण्याची संभावना असते, त्यामुळे हा मासा कुणी खाऊ नये असे आवाहन खान्देश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी केले आहे। नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व सततच्या ढगाळ वातावरणामुळे खरीपातील 100% पेरण्या ह्या वाया गेल्या असताना आता रब्बी हंगामात देखील पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप देखील न झाल्याने देखील शेतकरी पूर्वीच हवालदिल असताना शेतकऱ्यांपुढे हे आता नवीन संकट उभं टाकलं आहे। त्यामुळे पंचनामे करून त्वरित शासनाने रक्कम अदा करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत। अंबड शहराला होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठा आणि शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावरून अंबड नगर परिषदेवर आज राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढलाय। मागील अनेक दिवसांपासून अंबड शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे। त्यासोबतच शहरात अस्वच्छता देखील वाढली आहे। या नागरी समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अंबड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नगर परिषदेत ठिय्या आंदोलन केले आहे। यावेळी नगर परिषद कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे। मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे। पुण्यातील विमाननगर परिसरात आज आगीची घटना घडली। विमाननगर परिसरामध्ये एका इमारतीत
बेकायदेशीरपणे ठेवलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्यांचे स्फोट झाले। एकामागोमाग एक 10 ते 12 आवाज आले आणि ही आगीची घटना घडल्याची माहिती मिळाली। अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही संपूर्ण आगीची जी घटना आहे ती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। जवळपास 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। इतकंच नाही तर आणखी 90 सिलेंडर या ठिकाणी तसेच होते, ज्या सगळ्या सिलेंडरचा स्फोट होऊ शकला असता, पण जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। घडलेल्या या सगळ्या प्रकारात कुठलीही जीवितहानी झाली नाही, ही सुदैवाची गोष्ट आहे। पण अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे सिलेंडरचा साठा का केला गेला या प्रकरणाची देखील चौकशी होईल। पण जी आज आगीची घटना घडली, या आगीच्या संपूर्ण घटनेवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंगचं काम करण्यात आलेलं आहे। आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील श्रीनिवास कोटकर या शेतकऱ्याचं शेतातील ऊस जळून खाक झाला आहे। शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या शेतातील ऊस हा जळून खाक झाला आहे। साधारण 3 एकर क्षेत्रावर ऊस त्यांनी लागवड केला होता। मोठ्या मेहनतीनं त्यांनी याची जोपासना केली होती आणि त्याच ऊसावर त्याचं अर्थकारण अवलंबून होतं, वर्षभराचं नियोजन त्या ऊसावर अवलंबून होतं। मात्र तो ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा गावाजवळ भीषण अपघात झालेला असून या अपघातामध्ये 7 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। हे प्रवासी शिर्डी येथून साईबाबाचं दर्शन घेऊन चंद्रपूरकडे जात होते। त्याच दरम्यान त्यांच्या गाडीला नीलगाय येऊन धडकली आणि त्यानंतर त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि नंतर गाडी ही बाजूच्या डिवायडरला जाऊन धडकलेली आहे आणि त्यामुळे त्यातले 7 प्रवासी हे जखमी झालेले आहेत। जखमी झालेल्या प्रवाशांना समृद्धी महामार्गावर तैनात असलेल्या ॲम्ब्युलन्सने कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईतील सानपाडा भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून हे काम 10 लाखाचे आहे। या कामाला आजपासून सुरुवात केली जाणार आहे आणि हे काम 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे। त्यानंतर 23 जानेवारीपासून हा मार्ग खुला राहणार आहे। सानपाडा भुयारी मार्गाने पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून दोन्ही वाहने या मार्गाने प्रवास करत असतात। मात्र आता या मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे प्रवाशांना, वाहन चालकांना पाम बीच मार्गे प्रवास करता येणार आहे। तसेच हा काम महिनाभर सुरू राहणार असल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। सानपाडा या भुयारी मार्गाची दयनीय अवस्था झाली होती, मोठमोठे खड्डे पडले होते। त्यामुळे आता संबंधित विभागाने हे काम हाती घेतले असून येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांना चांगला प्रवास करता येणार आहे। सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडविण्यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराबाबत दुसरी बैठक पार पडते। गेल्या वेळी झालेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर फॉर्म्युल्याप्रमाणे सांगलीतील कारखान्यांनी देखील ऊसाला दर द्यावा अशी मागणी केली होती, परंतु हा प्रस्ताव सांगलीतील कारखान्याने फेटाळला होता। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ज्या कारखान्यांचा रिकव्हरी रेट 12.5% अधिक आहे त्यांनी 3,250 रुपये आणि ज्या कारखान्यांचा रिकव्हरी रेट 12.5% कमी आहे त्यांनी 3,200 रुपये प्रतिटन दर द्यावा असा दुसरा प्रस्ताव दिला होता, परंतु हा देखील प्रस्ताव सांगलीतील कारखान्याने अमान्य केला होता। त्यामुळे सांगलीतील कारखान्यांनी ज्या कारखान्यांचा रिकव्हरी रेट 12.5% अधिक आहे त्यांनी 3,150 रुपये आणि ज्या कारखान्याचा रिकव्हरी रेट 12.5% कमी आहे त्यांनी 3,100 रुपये प्रतिटन दर देण्याचं मान्य केलं होतं, परंतु हा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अमान्य केला होता। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली होती। स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कारखान्यांना वेळ देण्यात आला होता, त्याची मुदत आज संपते आणि त्याचमुळे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी दुसरी बैठक पार पडते। या बैठकीत तरी सांगलीतील ऊस दराचा तिढा सुटतो का हे पाहावं लागणार। अंबाजोगाई तालुक्यातील व्यंकटेश्वरा शुगर लिमिटेड या कारखान्याकडे कामगारांचे वेतन थकले आहे। या वर्षी हा कारखाना बंद असला तरी गेल्या वर्षी सुरू होता, तेव्हापासून या कामगारांचे पेमेंट दिले गेलेले नाही। यामुळे या कामगारांच्या कुटुंबियावर आता उपासमारीची वेळ आली असून आपल्याला न्याय मिळावा, आपले वेतन मिळावे या मागणीसाठी हे कामगार गेल्या 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत। या ठिकाणी आंदोलन करून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून दुसरीकडे हा कारखाना ज्यावेळी भाजप नेते रमेश आडसकर यांच्या ताब्यात होता त्यावेळी देखील त्यांना लेऑफच्या काळात अर्धे वेतन दिले जाईल असे सांगितले होते। ते देखील वेतन अद्याप मिळाले नसून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देखील भरली गेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। आता या सर्व प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कामगारांनी केली असून आता जिल्हा प्रशासन यातून काय मार्ग काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असतानाचा माहिती जी आहे ती प्रहार पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देण्यात आली होती, परंतु याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रहार संघटना जी आहे ती आता आक्रमक होत महानगरपालिकेच्या समोर मृत पावलेला कुत्रा आणून
मोठ्या प्रमाणात आगळंवेगळं असं आंदोलन प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात आलं। महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये हा मोकाट कुत्रा जो आहे मेलेला तो नेण्यात येत होता, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने ज्या आहे झटापटी करण्यात आली। त्यानंतरनं मोठा बंदोबस्त जो आहे तो महानगरपालिकेमध्ये लावण्यात आला होता। यावेळी प्रहारचे आंदोलन जे आहे ते चर्चेमध्ये राहिल्याचं आपल्याला दिसून आलं। देशाचे पहिले कृषी आणि शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावामधल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रतिमा ही पालखीमध्ये ठेवत गावातून रॅली काढलेली आहे आणि या रॅलीसमोर लेझिम खेळत तसेच महापुरुषांच्या वेशभूषा करत त्यांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती विभागामध्ये शिक्षण संस्था काढून 1000 पेक्षाही शाळा काढलेल्या आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केलेली आहे असे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची ही जयंती आज संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कहर वाढत आहे। ज्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लोकांना थंडी जाणवत आहे, त्या अनुषंगाने लोक थंडीचा बचाव करता गरम कपडे घेण्याकरता दुकानामध्ये गर्दी करत आहे। इतकंच नाही तर ग्रामीण भागात शेकोटीचा सहारा घेऊन थंडीचा बचाव लोक करत आहे। त्याचप्रमाणे दिवसेंदिवस थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे।